Hello, hello. This is the My Artifact episode number 1245. आजची तारीख आहे 12/22/2018. आता वाजले करीब 12/22 नाही रे, 9 ऑगस्ट 2018. आता वाजले करीब 12/22. येस. राईट ना मी नागपूरला आहे. इथे घुमून राहिलोय. feels really tired, no but एक प्रकारे अजीबसा कॉन्फिडन्स क्रिएट झाला रे माझ्या मनामध्ये. बहुत आय डोंट नो, म्हणजे जस्ट एक्सप्लेन करता येत नाही, बट इज लाईक असं वाटून राहिलं की ती लाईफ भेटलीच आपल्याला. या जस्ट लाईक आय एम लिव्हिंग ऑन दॅट मोमेंट. आय एम लिव्हिंग दॅट मोमेंट. असं वाटतं की मी त्या मोमेंटवर जगून राहिलोय. जस्ट लाईक जस्ट बिकेम अ मूवी मेकर. आणि त्याच्यानंतर जे कामाचं प्रेशर, त्याच्यानंतर कशाप्रमाणे काम करायचं आहे, कशाप्रमाणे गोष्टी टॅकल करायच्या आहे, आणि तेव्हा जी फिलिंग येते ना, सेम फिलिंग नाही का मला आता येऊन राहिले. आता नाही, गेल्या 2-3 दिवसापासून कंटिन्यू सुरू आहे अशा प्रकारची फिलिंग, जे मला एक प्रकारे रिअलाइज करून देत आहे की या वी आर दी काइंड ऑफ लाईक दॅट पर्सन हू डू समथिंग रिअली मच बिगर अँड बेटर. म्हणजे इट वॉज लाईक, तरी मी जास्त दूर म्हणजे एवढ्या जवळ पण नाही म्हणा. राईट ना मी नागपूरलाच आहे. पुण्याला पण जायचं आहे. जस्ट लाईक आजची ऑगस्ट आहे. मला सर्चिंग सुरू करावं, मी सर्चिंग तर सुरूच आहे. जस्ट लाईक एव्हरी डे मी Naukri.com वर माझा रेझ्युमे अपडेट करतो. एव्हरी डे एकच फाईल 10 अपडेट करतो, जेणेकरून माझी फाईल समोर येईल. आत्ता करतो तुझ्यासमोर. थांब 1 मिनिट. होम स्क्रीन कुठे गेला आपला? नोकरी नेट सुरू आहे. ओके, प्रोफाईल, अपडेट रेझ्युमे, गुगल ड्राईव्ह ओपन, SAWA सर्च फाईल, सौरभ अवथरे, CV4 सिलेक्ट, आणि अपडेटिंग स्टार्ट, आणि इट्स डन अँड सक्सेसफुली अपडेटेड. दॅट्स इट. आत्ता मी फाईल अपडेट पण केली. त्याच्यामुळे काय होते की हळूहळू नाही का माझा जो रेझ्युमे आहे ना, तो हळूहळू वाढत जाते. लोकांना, जो रिक्रुटर आहे त्यांना दिसत जाईल. कारण आपल्याला एनी हाऊ पुण्यात जायचंच आहे. पुण्याला जाऊन आपल्याला करावं लागेलच ऑफकोर्स. कारण पुण्याला गेल्यावर मग आपली फिल्म स्कूल, तर हळूहळू आपलं करिअर सेटल होऊन जाईल. आता ऑगस्ट आहे. या ऑगस्ट महिना सुरू आहे. ऑगस्ट, मग सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, म्हणजे किती महिने बाकी आहे आता? ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, 5 महिने बाकी आहे. सो आपण आतापासूनच सर्चिंगला लागू. ऑफकोर्स 5 महिन्यामध्ये आपल्याला चांगले कुठे ना कुठे भेटत असेलच. आपल्याला जानेवारी किंवा फरवरी पर्यंत राहायचं आहे इथे नागपूरमध्ये. फरवरी जसा स्टार्ट झाला त्याच्यामध्येच आपल्याला इथून निघायचं आहे. म्हणजे आपल्याला जानेवारीलाच लिव्हिंग, म्हणजे जॉब सोडून देत आहे बा, तेव्हा आपल्याला त्याचं डॉक्युमेंटेशन द्यावं लागेल, आणि फरवरीला इथून कच्छंती करावं लागेल पुण्यासाठी. त्यासाठी आपल्याला पुण्याला जॉब शोधणं महत्वाचं आहे. तेही नागपूरवरूनच, Naukri.com वरून कॉन्टॅक्ट करून इकडे तिकडे वगैरे. या, आणि आय एम प्रिटी कॉन्फिडन्स अबाउट दॅट. ओव्हर कॉन्फिडन्स नाही आम्ही, बट स्टील आय विल गो. वेल, कंडिशन बहुत बेकार होती राव. या मी जस्ट लाईक पहिले मी विचार करत होतो की मी नागपूरला राहीन. नागपूरला राहणं माझं स्वप्न होतं. जस्ट लाईक माझी रूम राहील,
मला पैसा भेटेल, माझी जॉब राहील वगैरे. जस्ट लाईक माझ्यासाठी एक ड्रीम होता. राईट नो मी ते त्या त्या गोष्टीमध्ये मी जगून राहिलोय, त्या ड्रीम मध्ये मी जगून राहिलो राईट नाव. आता माझं आहे की मी पुण्याला जाईल, फिल्म स्कूल करेल, हे माझं ड्रीम आहे. ऑफकोर्स सर्टन डेज नंतर ते ऑफकोर्स फुलफिल होऊन जाईल. हळूहळू आपले पाथ वाढेल, आपले डेस्टिनी टार्गेट्स वाढेल, ड्रीम डेस्टिनेशन वाढेल. त्यामुळे मग आपण हळूहळू आपापल्या आतमध्ये असलेली क्वालिटीज बिल्डअप करू. राईट. अनदर थिंग, अजून एक गोष्ट सांगायची आहे. कॉर्पोरेट वर्ल्ड इट वॉज लाईक अ रिअली बहुत भयानक. प्रायव्हेटायझेशन म्हणजे असते काय आणि गव्हर्नमेंट म्हणजे असते काय. लोक गव्हर्नमेंटकडे का धावतात? गव्हर्नमेंटकडे धावतात त्याच्यासाठी कारण सिक्युरिटी असते गव्हर्नमेंटमध्ये. गव्हर्नमेंट जॉब म्हणलं की आपल्याला होल लाईफ सिक्युरिटी भेटते. म्हणजे आपल्याला आयुष्यभर कशाची चिंता नाही, कशाची चिंता नाही. पैसा भेटेल, पेन्शन भेटेल, जीडी वगैरे जो काही आहे, इन्क्रीमेंट पण भेटेल, सगळं 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 भेटेल गव्हर्नमेंट जॉब म्हणलं का. आता काम तर काही नाही, काम इथं पण आहे तिथे पण आहे, सारखंच आहे. मग बट सारखं नाही आहे. दॅट इज रॉंग. गव्हर्नमेंट जॉब मध्ये काम करावं लागते, बट एकदम एवढं काही इंटेन्शनली महत्वाचं नसते. केलं एक काम, दिवसभर केलं. कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये काम बहुत जास्त इम्पॉर्टंट. तुमच्या सॅलरीपेक्षा, तुमच्या पेन्शन, तुमच्यापेक्षा पण काम महत्वाचं. आणि ते काम करण्यासाठी ते तुमची कितीही मारू शकतात, कितीही खोलून मारू शकतात, बहुतच जास्त. कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये मी खरंच हे एक्सपिरियन्स करून राहिलो आहे. तो लाईक रिअली प्रोजेक्ट सुरू आहे, प्रोजेक्टच्या नावाने इतके मारून घेत आहे बहुतच. बट याच्यामधूनच आपल्यामध्ये एक प्रकारे डेव्हलपमेंट होईल. आपल्यामध्येच आपण एक प्रकारे आतमधलं जे इम्प्लिमेंट जे ऍक्टिव्हिटीज आहे ते डेव्हलप होईल. यालाच डेव्हलपमेंट होणं महत्वाचं आहे. होणं असं शायद म्हणत असेल मे बी, कारण आपण याच्यातूनच आपण हळूहळू डेव्हलप होत जातो. प्रत्येक गोष्ट गेन करत जातो, प्रत्येक गोष्ट अंडरस्टँड होत जातो. खूप आसानशी गोष्ट नसते, काफी हार्ड असते. स्टार्टिंगला खूपच हार्ड जाते. स्टार्टिंग आताही हार्ड जाते. 6 महिने झाले मी इथे काम करून राहिलोय, स्टील मला आताही कठीणच वाटत आहे. आताही माझे क्यूसी निघतच आहे. इट वॉज नॉट लाईक दॅट. क्यूसी निघणारच, बट त्याला आपण कमी करण्याचा प्रयत्न करू. सो इट वॉज लाईक अ कॉर्पोरेट वर्ल्ड म्हणजे. आणि असं नाही का, समजा जर मी या फील्डमध्ये आहे, डिझायनिंग फील्डमध्ये, इथे नाही आणि मग फिल्म करिअर मध्ये जाईन तर तिथे नाही मारणार. ऑफकोर्स तिथे पण मारणार. तिथे याच्याही पेक्षा रिस्क राहील. म्हणजे इथे काम करण्यामध्ये रिस्क नाही. म्हणजे जस्ट लाईक 1-2 क्यूसी जास्तही निघाल्या किंवा दुर्लक्ष झालं फाईलचं किंवा पॅकिंग केलीही नाही फाईल, तरी काही प्रॉब्लेम नाही. कोणता ना कोणता बॅकअप वगैरे असतोच. किंवा अनफॉर्च्युनेटली फाईल डिलीट झाली तरीही खूप साऱ्या वेजनी आपण त्याला करू शकतो. किंवा जर फाईल डिलीटच झाली, कुठे बॅकअपच नाही, तरी आपण ते रिकवर करू शकतो प्रोजेक्ट टाइम मध्ये सुद्धा पण. त्यामुळे रिस्क फॅक्टर इतका जास्त नसते, कारण रिस्क फॅक्टर डिवायडर असते. म्हणजे मी ज्या कंपनीमध्ये काम करून राहिलो ना, डिवायडर म्हणजे इट जस्ट लाईक होल प्रोजेक्ट मध्ये मी केबल ट्रे टाकत आहे, एक बंदा पायपिंग टाकत आहे, एक बंदा ऑपरेटर, कंट्रोल पॅनल, इक्विपमेंट, खूप साऱ्या गोष्टीच आहे. त्यामुळे रिस्क फॅक्टर नाही का वाटून जाते. सगळेजण वाटून जाते, त्यामुळे थोडा कमी होऊन जातो. जेव्हा फिल्म करिअर मध्ये नाही का, तेव्हा रिस्क फॅक्टर खूप जास्त असते. कारण तेव्हा युजली जो फोकस असतो तो आपल्याकडे असतो. सो त्यामुळे आपल्याला हे समजून घ्यावं लागते की आपली एक जरी स्टेप गलत झाली का इट वॉज लाईक मिलियन्स ऑफ पैशाची नुकसान आहे. सो बहुत प्रिकॉशन्सली आणि बहुत स्टडी करूनच आपल्याला जे काही पावलं वगैरे उचलायचे आहे. इट वॉज लाईक अ स्टार्ट. फिल्म करिअर इज नॉट इझी. आपल्याला वाटते की आपण यासाठी बनलेलो आहे, बट स्टील आपल्यापाशी अजूनपर्यंत एक्सपिरियन्स नाही, आपल्यापाशी अजूनपर्यंत त्याचं नॉलेज नाही आहे. आपल्याला फक्त इंटरेस्ट आहे आणि आपल्याला वाटते की आपण ते करू शकतो.
बट तरीही नॉलेज आणि एक्सपिरियन्स इज अ मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. जर या गोष्टी नसेल तर तुमचा कितीही इंटरेस्ट असो, घंटा काही कामाचा नाही. बट एक इंटरेस्ट असल्यावर नॉलेज आणि एक्सपिरियन्स हळूहळू वाढत जातो. म्हणजे आपल्याला इंटरेस्ट असलं त्या गोष्टीमध्ये, सो ते नॉलेज गेन करण्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट येते आणि त्याच्यावर काम करण्यामध्ये मग एक्सपिरियन्स पण वाढतो. सो इट वॉज लाईक दॅट. काही नाही रे, स्टार्टिंगला आपण गफलत करू, चुका करू. मी सांगतो लाईफ मध्ये बहुत चुका केलाय आणि सांगू मी सर्वात जास्त शिकलो आहे ते चुकानच शिकलो आहे. मी बहुत गलती केली आहे, बहुत जास्त. आणि या गलतीमुळे शायद मी शिकलो आहे असं मला वाटतं. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःला डेव्हलप करणं. बिकॉज ऑफ दॅट आय मेड मिस्टेक. अनफॉर्च्युनेटली मेड इट माय सेल्फ. स्वतःहून गलती केलाय. सो या, आणि समोर पण माझ्या हाताने खूप जास्त गलती होणार आहेच. बट असं नाही का फक्त गलतीच करत राहू, आपण त्याच्यापासून शिकायला पण पाहिजे. सो आय एम लर्निंग फ्रॉम दॅट. कॉन्फिडन्स स्वतःमध्ये असणं चांगली गोष्ट आहे, बट आपण नॉलेजचं आणि एक्सपिरियन्सचं भूक असणं गरजेचं आहे. भूक म्हणजे प्यासा, म्हणजे इंटेन्स, त्या गोष्टीबद्दल अट्रॅक्ट असणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. सो दॅट्स इट. टार्गेटवर फोकस आहे, त्यामुळे एव्हरीथिंग इज गुड. आणि येस, एव्हरीथिंग इज गुड. सो एव्हरीथिंग इज गुड. सो येस. सांग, बोल ना, मनातलं बोल यार, मनातलं बोल यार. काही नाही, कॉर्पोरेट वर्ल्ड बद्दल अरे हे राहतातच प्रॉब्लेम वगैरे राहील. आज तू थोडासा नाराज होता, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही रे, होतेच ते. जस्ट लाईक नॉट लाईक दॅट. याला काय आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये रेकॉर्ड करायची काही गरज नाही आहे. हा, तर मी म्हणणार होतो की इट वॉज लाईक एक अजीबसा चेंज माझ्या पर्सनॅलिटी मध्ये आला आहे. अजीबसा चेंज म्हणजे जस्ट लाईक या फ्रेंडशिप डेच्या दिवशी, म्हणजे या सोमवारी आमचा टूर गेला होता बार्टीचा ग्रुप सोबत. ओके, या बार्टीच्या ग्रुपमध्ये 5 मुली आहे. विशाल, वैभव, बादल, पिंटी हे माझे मित्र, आणि यांच्यासोबत एक मुली ग्रुप जॉईन झालाय. मस्त ग्रुप बनलाय. मला सुट्टी होती, सो चला म्हणलं. सो मी यांच्यासोबत हँग आउट करायला गेलो. इट वॉज लाईक रिअली अमेझिंग. खूप साऱ्या मुलाला लाईक करतात आणि इंटेन्शनली मुली छेडतात मुलाला. म्हणजे जस्ट लाईक ती कोणती, तिचं नाव काय यार, पूजा बादलला छेडत होती वगैरे वगैरे. इन सर्टन वेज टच करणं, छेडणं वगैरे वगैरे. त्यांच्या बॉडी लँग्वेज मधून तर बहुतच जास्त दिसून राहिलं होतं वगैरे वगैरे. सो आणि हे एक्सपिरियन्स मी फर्स्ट टाइम, शायद हा फील मी पहिल्यांदा एक्सपिरियन्स केला आहे की मुलींच्या इतक्या जवळ मी कधीच गेलो नव्हतो. म्हणजे जस्ट लाईक ते मुलगी माझ्यासोबत कधी भेटली वगैरे नाही आणि अशी काही, नो 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 नो, बट सॉ देम डुईंग दॅट. म्हणजे एक मुलगी मुलाला छेडून राहिले हे मी बघून राहिलो आहे, आणि हे माझ्या नेकेड आयने बघून राहिलो आहे. सो इट वॉज लाईक अ रिअली वियर्ड थिंग, कारण हे मी लाईफ मध्ये कधी बघितलं नव्हतं. टीव्ही मध्ये वगैरे बघितलं होतं, बट इट इज नॉट रिअली ऍक्च्युअली. सो इट वॉज लाईक अ रिअली डिफरंट थिंग. म्हणजे मुलीबद्दल एक प्रकारे अजीबसी थिंकिंग तयार झाली आहे. अनफॉर्च्युनेटली या अपोजिट जेंडरला मी लाईक करायला लागलो आहे. आता अपोजिट जेंडर म्हणजे फिमेल गर्ल्स वगैरे. पहिल्या अगोदर मुलीचा फेसच माझ्यासाठी इम्पॉर्टंट होता, बट असं नाही म्हणजे मुलीचा फेस इम्पॉर्टंट होता, बट आता मुलीचा फेस हा व्यतिरिक्त त्यांची बॉडी पण मला एक प्रकारे, म्हणजे मी अट्रॅक्ट होऊन राहिलो त्यांच्या बॉडीवर. बट याचा अर्थ हा नाही का मी रानटी बनलोय, राक्षस बनलोय, बलात्कारी बनलोय. नो 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 नो, नॉट बिलकुल नाही. जस्ट लाईक, बट
हवस नाहीये या माझ्या अंगामध्ये हवस वगैरे बिलकुल नाही. यू कुड से दॅट डूड यू आर 27. 26 वर्षाचा आहे तू आणि ऑफकोर्स तू तू यू आर स्टिल वर्जिन सो राइट नाउ यू यू शुड से दॅट की तू हवस का प्यासा है ना 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 भाई पागल झालाय हवस का प्यासा भाई पागल बलात्कार ये मारून टाकेल मला जिवंतपणी लोक. नो 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 हवस का प्यासा वगैरे असं काही आहे वगैरे नाही या. बट स्टील एक प्रकारे मुलींमध्ये मला काफी अट्रॅक्टिव्ह गोष्टी दिसून राहिल्या आहे. मोर दॅन फेस मोर इन बॉडी. सो 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 मी काय करून राहिलो त्या गोष्टीसाठी मी मास्टरबेट नाही करत आहे या मास्टरबेट नाही करून राहिलो मी या. दॅट इज वन थिंग. आय डोंट नो म्हणजे एक अजीबसी फिलिंग आहे राव या. स्टील डोंट नो अंडरस्टँड म्हणजे काय आहे ते. म्हणजे एक लव्ह रिलेशनशिप एक अपोजिट जेंडरचा कॉन्टॅक्ट वॉज लाईक अ रिअली डिफरंट थिंग फॉर मी या. आय डोंट नो म्हणजे जेव्हा मी या प्रोसेस मध्ये इन्व्हॉल्व होईल तेव्हा मी कशा प्रकारे फील करेन. कारण हे मी कधी लाईफ मध्ये फील केलं नाही आणि या यू आर ग्रोन अप डूड सो त्याप्रमाणे तुला अशा प्रकारे फिलिंग येणं साहजिक आहे. आय स्टील नीड अ पर्सन टू टॉक विथ पर्सन म्हणजे एक फ्रेंड फिमेल फ्रेंड वगैरे हू कॅन टॉक. बट जाऊ दे ना यार आपण येऊन जाऊन नाही का आर्टिफॅक्ट एपिसोडच्या एंडला नाही का आपण इथे झटकून जातो की आपल्याला एक गर्लफ्रेंड पाहिजे. सो हाऊ आय गेट अ गर्लफ्रेंड. स्नेहा तामगड गेला मी डूड जस्ट लाईक फॉरगेट डूड. काय स्नेहा तामगाडगेच्या मागे लागलाय. स्नेहा तामगाडगे स्नेहा तामगाडगे स्नेहा तामगाडगे. शी इज नॉट. आणि आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की आपण कोण आहे काय आपल्या प्रायोरिटी काय आणि कोणत्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे आता आपल्या लाईफसाठी. पहिले या गोष्टी समजून घ्यावं लागेल. आणि देन हा एक्सपिरियन्स आपण करूच पुढे आणि हा येणारच आहे. ह्या मी काय एक बाल ब्रह्मचारी वगैरे नाही का कोण्या मुलीचा कॉन्टॅक्ट वगैरे होणार नाही. हा बिलकुल नाही या. ऑफकोर्स मी लग्न करीन. ऑफकोर्स माझं काही ना काहीतरी राहीन अफेअर वगैरे. आय लव्ह टू डू दॅट या. बट स्टील राईट ना तुला त्याची गरज नाही. जस्ट लाईक you are attractive with that their opposite gender of a body. So yeah, it's a hormone. हे एक हार्मोन्स आहे आणि हे एक प्रकारे अफेक्ट करतात राव आपल्या दिमागाला. यू डोंट नीड टू स्पॉइल दॅट ब्रेन बिकॉज युअर ब्रेन इज अ रियली इम्पॉर्टंट थिंग. राईट राईट. काल मी बहुत इम्पॉर्टंट स्ट्रक्चर सांगितलं होतं. हाऊ आय मेक अवतार लास्ट एअरबेंडर बद्दल मी कशाप्रमाणे फिल्म बनवील, कशाप्रमाणे मी प्रोड्युसर्स इंडियन गव्हर्नमेंटला त्याचा कसा काय फायदा होईल, एंटरटेनमेंट टॅक्स कशाप्रमाणे वाचवता येईल अमेरिकन गव्हर्नमेंट पासून. सो मी काफी चांगला याच्याबद्दल मेमो दिला होता. इट वॉज लाईक अ रिअली ग्रेट थिंग फॉर मी कारण हे खूप चांगल्याने मी एक्सप्लेन केलं आहे. सो या सो दिस इट. जास्त काही एक्सप्लेन करत नाही. 18 मिनिट झाले आहे. आय जस्ट नीड टू स्लीप कारण पाहुणे होत आहे. सो दिस इज द माय एपिसोड नंबर 1245. राईट नाउ वी आर ॲट नागपूर महाराष्ट्र. थँक्यू.